रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेला फेब्रुवारी 2024चा 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला। 31,320 विद्यार्थ्यांपैकी 29,028 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे। जिल्ह्याचा निकाल 92.68% लागला असून गेल्या वर्षीच्या निकालात 0.13% घट झाली आहे। तर 69 महाविद्यालयाचा निकाल 100% लागलाय। कोल्हापूर विभागात जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागलाय। तर यशस्वी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। जिल्ह्यातील 270 महाविद्यालयात 16,392 मुले आणि 14,928 मुली अशा एकूण 31,320 विद्यार्थ्यांनी यावर्षी 12वीची परीक्षा दिली आहे। तर यामध्ये 14,691 मुले आणि 14,337 मुली असा एकूण 29,028 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। तर उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची टक्केवारी 89.62% तर मुलींची 96.4%। यंदाही निकालात मुलींचीच बाजी मारली आहे। विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.37% लागला। या शाखेत 17,621 विद्यार्थ्यांपैकी 17,335 जण उत्तीर्ण झालेत। 286 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। कला शाखेचा निकाल 81.2% लागला। या शाखेत 8,180 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 6,628 जण उत्तीर्ण झालेत। 1,552 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। वाणिज्य शाखेचा निकाल 91.56% लागला। या शाखेत 4,316 विद्यार्थ्यांपैकी 3,952 जण पास झालेत। अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 364 आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 92.82% लागला। या शाखेत 1,170 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यापैकी 1,076 जण उत्तीर्ण झालेत। 84 जण अनुत्तीर्ण झाले। तर जिल्ह्याचा 818 विद्यार्थी रिपीटर होते। त्यातील 427 विद्यार्थी पास झाले तर 319 विद्यार्थी नापास झालेत। निकालाची टक्केवारी 52.20%। गेल्या वर्षी 12वीच्या निकालाची टक्केवारी 92.81 होती। यंदा मात्र यामध्ये 0.13% घट झाली आहे। लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार करण्याऐवजी राजू शेट्टींच्या प्रचारात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होते असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी इस्लामपुरात केला आहे। महायुतीच्या विरोधात काम करणारे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं नेत्यांनी सांगितलं। भाजपाचे नेते विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपा राज्य कार्य समितीचे सदस्य राहुल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार बैठक झाली। शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीस भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। भाजपचे नेते विक्रम पाटील म्हणाले, भाजपा पक्षामध्ये तत्व, निष्ठा, संघटन, प्रखर राष्ट्रवादाने प्रेरित होऊन कार्यकर्ते काम करत आहेत। निशिकांत पाटील यांनी गेल्या 7.5 वर्षात भाजपमध्ये येऊन सत्तेचा दुरुपयोग करून सर्वाधिक लाभ मिळवलाय। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामावर निशिकांत पाटील यांनी पाणी फिरवलंय। पक्षविरोधी भूमिकेकडे वरिष्ठांकडे तक्रार केली आहे। पक्षात राहून पक्षाला विरोध करायचा या भूमिकेला आमचा ठाम विरोध असल्याचे ते म्हणाले। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी कॅफे चालकांना पाठीशी घातल्यामुळे त्याचे लोन पसरले। त्यांची खात्यानिहाय चौकशी व्हावी तसेच कॅफे चालकांकडून हप्ते घेणारे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी केली। दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुये यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हावर तपासणीचे आदेश दिले। त्यांच्या या भूमिकेचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कौतुक करण्यात आले। याबाबत नितीन चौगुले म्हणाले, कॅफेतील गैरप्रकाराबाबत वर्षभरापासून आवाज उठवला जातोय। गृहमंत्र्यांपर्यंत निवेदने देण्यात आली। सभागृहात चर्चा झाली। त्यानंतर कारवाईचे आदेश दिले। काही प्रमाणात कारवाई झाली, परंतु पुन्हा कंपार्टमेंटच्या नावाखाली मिनी लॉजेस सुरू झाले। 100 फुटी रस्त्यावरील कॅफेत बलात्काराची घटना घडली। पोलिसांकडून कारवाई न झाल्याने उद्रेक झाला। कॅफे चालकाला पाठीशी घालणारे पोलीस 2 अधिकारी ईश्वर ओमासे आणि संजय मोरे या अत्याचाराला जबाबदार आहेत। त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। कॅफे चालकांकडून हप्ते गोळा करणाऱ्या विश्रामबागचे प्रशांत माळी, शहरचे गौतम कांबळे यांचीही चौकशी व्हावी। त्यांचे फोन डिटेल्स, कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत। पोलिसांच्या मुस्कट दाबीला सांगलीची जनता बळी पडणार नाही। गुन्ह्यात माझे नाव घेण्यासाठी विश्रामबागचे सहाय्यक निरीक्षक कुंभार यांनी कार्यकर्त्यांवर दबाव टाकला। योग्य कारवाई नाही झाली तर सांगली बंद आंदोलन केलं जाईल। हजारो विद्यार्थी आणि पालक यांना सोबत घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला।
महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यांवर बांधलेली सर्व अतिक्रमणे पाडली जातील, शिवाय शहरातील अनधिकृत बांधकामावर देखील हातोडा पाडू असा इशारा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलाय. तसेच कॅफे चालकांसह विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांची तपासणी सुरू केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. ड्रोनच्या नजरेतून एकही बांधकाम सुटणार नाही, त्यामुळे जी बांधकामे अनधिकृत आणि विनापरवाना उभारली असतील ती हटवण्याबरोबरच त्यांचा मालमत्ता करही दंडासह वसूल केला जाणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले, ओत, पूरपट्ट्यात अनेक अनधिकृत बांधकाम झाली आहेत. काही ठिकाणी महापालिकेचा परवाना न घेता बांधकामे केली आहेत, तर काही ठिकाणी महापालिकेच्या चुकीच्या परवान्याच्या आधारे बांधकामे झालेत. अशा बांधकामांच्या नोंदी महापालिकेकडे नसल्याचंही स्पष्ट झाले. अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येतील. यापूर्वी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवाने किंवा रेखांकने मंजूर केली असतील तर अशा परवान्यांचीही चौकशी केली जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच व्यवसाय परवान्याबाबत कडक पाऊले महापालिका प्रशासनाने उचलली आहेत. कॅफे चालकांसह सर्व दुकानांच्या व्यवसाय परवान्यांबाबत महापालिकेने कडक धोरण स्वीकारले. सध्या तपासणीचं काम सुरू आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच प्रसंगी दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल असाही इशारा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलाय. सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात सायंकाळच्या सुमारे 1.5 तास धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे. मिरज, तासगाव, आटपाडी, पलूस, वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. पावसाची संततधार असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता. हवामान खात्याने 4 दिवसांपूर्वीच आठवडाभर जिल्ह्यात पावसाचा मुक्काम असल्याचा अंदाज वर्तवला होता. सकाळपासून उकाडा आणि सायंकाळी पाऊस असं दृश्य पाहायला मिळाले. जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावली. सांगली शहर परिसरात सायंकाळी 5 वाजल्यापासून पाऊस पडण्यास प्रारंभ झाला. मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शहराच्या मान्सूनपूर्व तयारीचा बोजवारा उडाल्याचं पाहावयास मिळालं होतं. त्यावेळी पडलेल्या पावसाचं पाणी अद्यापही गुंठेवारी भागात साचून राहिले. त्यात पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा पाणी साचले. दरम्यान बेडग येथे सायंकाळी विजांच्या कडकडाटात वादळी वारं सुटल्याने झाडे मोडून पडली आहेत. बेडग आरग रोडवर झाडे मोडून पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्यांना मात्र दिलासा मिळालाय. 2-3 दिवस कडक उन्हाळ्याच्या झळा बडवत असल्याने अनेक जण हैराण झाले होते. मात्र वादळी पावसामुळे थोडाफार उष्मा कमी झाला. यावेळी संपूर्ण आभाळ अंधारून आलं. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झालाय, पण पाऊस कमी आणि वारं जास्त झाल्याने झाडे मोडून पडली आहेत. त्यामुळे झाडांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. सांगली लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी दिनांक 4 जूनला मिरज येथील वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 6 विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. 25 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार असून मतमोजणीसाठी नियुक्त उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नियमांचं पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजा दयानिधी यांनी केलं आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिसे यांच्यासह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवले आहेत. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले. प्रतिनिधींची नावे कळवताना विधानसभा मतदारसंघनिहाय आणि टेबल क्रमांकानुसार नावे कळवावीत. त्यानुसारच त्यांना त्या पद्धतीने ओळखपत्र वितरित केले जातील. प्रतिनिधींनी ओळखपत्र शिवाय ओळखीचा आणखी एक पुरावा म्हणून आधार कार्डही सोबत ठेवावे. ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रतिनिधींना त्यांना नेमून दिलेला टेबल सोडून इतर कुठेही फिरता येणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. कोरोना काळात जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर कोविड सेंटरसाठी केला होता. त्यावेळीपासून क्रीडा संकुल बंद आहे. गेल्या 3 वर्षांपासून क्रीडा संकुल कुलूप बंद असल्याने नागरिक जागृती मंचाने संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांचा निषेध केलाय. तातडीने क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून कुलूप काढावं आणि खेळाडू प्रशिक्षकांना द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचाच्या वतीने दिलाय. कोरोना काळात कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर उभारलं होतं. याला 3 वर्ष झालेत, परंतु या संकुलातील साहित्य अद्याप प्रशासनानं हलवलं नाही. त्यामुळे तिथे असलेली यंत्रणा, वैद्यकीय साहित्य धूळ खात पडू नये. शिवाय जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी संकुल उपलब्ध होत नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांना क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून खेळाडूंसाठी संकुल सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. याला
40 लाखांचा प्रस्ताव देखील करण्यात आला आहे. मात्र याला पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे खेळाडूंचं नुकसान होऊ लागलंय. आज संतप्त नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शंभूराज काटकर, उमेश देशमुख यांच्यासह खेळाडू आणि प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा संकुलावर धडक मारली. संकुलाला कुलूप लावल्याने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलात होत असलेला बोगसपणा रोखण्यासाठी आता बिले ऑनलाईन पेमेंटने केली जाणार आहेत. ही सुविधा महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 28 पॉस मशीन सुरू केल्या असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. पुढील वर्षापर्यंत ऑफलाईन सुविधा बंद करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात 1,51,000 मालमत्ताधारक आहेत. त्यांना बिले अदा करणे, त्यांची वसुली करणे यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. यामध्ये अनेक वेळा गैरप्रकारही समोर आलेत. हे टाळण्यासाठी मालमत्ता करांसाठी नवीन संगणक प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीद्वारे जानेवारी 2024ची सर्व घरपट्टीची सर्व बिले ऑनलाईन तयार करण्यात आली आहेत. ही बिले नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहेत. यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले. 23 पॉस मशीनच्या मदतीने बिले भरता येणार आहेत. नागरिकांना बिल भरल्याच्या पावत्या PDF स्वरूपात मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात घरपट्टीची देयके सुरू केली आहेत. 8 दिवसानंतर पाणीपट्टीची देयके ऑनलाईन होणार आहेत. यासाठी प्रभागात 22 तर कार्यालयात 5 अशी 27 पॉस मशीन ठेवल्याचं सांगितल्यात आले. जुना बुधगाव रोडवरील नवीन रेल्वे पुलाचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे गेट बंद करणार नाही असे महारेलचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना आश्वासन दिलं. तसेच सध्या रेल्वे पुलाच्या पिलरचं काम सुरू होणार असून त्यासाठी रोड दुभाजक करून रस्त्याची वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. सदर रस्ता डांबरीकरण करून वाहतूक सुरू केली जाईल असंही यावेळी सांगितले. त्यामुळे नागरिकांची अजिबात गैरसोय होणार नाही. वाहतुकीचा ताण येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल असं आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांना दिले. पंचशील नगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे नवा पूल उभारणार असल्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांनी भेट दिली. नागरिकांसह नवीन रेल्वे पुलाच्या जागेची पाहणी केली. चिंतामणी नगर पुलाचं काम रखडलं असून त्यामुळे गैरसोय होते. या मार्गावर रेल्वे आल्यानंतर पंचशील नगर फाटक बंद केल्याने नागरिकांना बराच काळ ताटकळत उभं राहावं लागतं. वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचं सांगितलं. त्यात आता नवीन पुलाच्या कामामुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी या संपूर्ण कामाची पाहणी करून रेल्वे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाचं कामही लवकरात लवकर पूर्ण करा असे रेल्वे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना सांगितले. त्यावर आम्हीही प्रयत्नशील असून जून अखेर रेल्वे पुलाचं काम पूर्ण होईल असं संबंधित ठेकेदार यांनी सांगितल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे.